चला नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देश सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्देश सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदिवासी विकास विभागामध्ये चौकीदार या पदासाठी जाहिरात सुटली होती आणि चौकीदार या पदाची जाहिरात सुटलेली आज त्याचा अंतिम दिवस आहे. म्हणजे आज त्याची मुदत संपते. मुदत वाढेल ना वाढेल ते संध्याकाळी समजेल, मात्र अद्याप काही कुठल्या प्रकारची मुदत वाढलेली नाही. तर मित्रांनो, एक थोडक्यात अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही जर अद्याप फॉर्म भरले असतील तर फॉर्म भरून घ्या. कारण का इथून पाठीमागं काय व्हायचं का जी काही भरती प्रक्रिया व्हायची ही जे काही प्रकल्प आहेत घटक त्यांच्या अंतर्गत आता यावेळेस पूर्णपणे भरती प्रक्रिया आयुक्तालयाच्या अंतर्गत होती. म्हणजे संपूर्ण जागा या सोबत सुटल्या. इथून पाठीमागं काहींच्या जागा ज्याच्या रिक्त त्या जागा सुटायच्या, पण आता काय झालं सर्वत्र जागा एकत्रित सुटलेल्या आहे. 29 घटकांच्या म्हणजे 29 प्रोजेक्टच्या जागा सुटलेल्या आहे आणि त्यामुळं आदिवासी विकास विभागामधली जी भरती आहे चौकीदार पदाची खूप मोठी भरती प्रक्रिया आहे आणि भरती मोठी. मित्रांनो, यामध्ये सगळ्यात प्रथम आधी वाटलं का IBPS परीक्षा घेणार आहे, म्हटलं IBPS ने काही ती परीक्षा घेतली नाही. मग आता ती परीक्षा कोण घेणार, त्या कंपनीचं नाव अद्याप त्यांनी केलं नाही. त्याच्यावरून खूप वादविवाद निर्माण झाले. आदिवासी विकास भवन नाशिक ठिकाणी आंदोलन झाले. मात्र अद्याप कुठली कंपनी घेणार आहे काय वगैरे त्याचा काही संबंध आलेला नाही. सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट अभ्यासक्रम. का अभ्यासक्रम काय आहे हे माहिती आहे का, किती मार्काला किती प्रश्न आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, अभ्यासक्रम जो असतो त्या अभ्यासक्रमाचं विस्तारित स्वरूपात अभ्यासक्रम दिलेला असतो का बाबा मराठीत काय असणार वगैरे. पण जरी त्यांनी दिलेला नसला तरी मी तुम्हाला सांगतोय का अभ्यासक्रम काय असणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय आज लास्ट डेट रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्हाला एका ठिकाणी एकच फॉर्म भरता येणार आहे. मग तुम्ही म्हणशाल का सर मला तर राजूरला फॉर्म भरायचा आहे, मला नाशिकला फॉर्म भरायचा आहे, भरू शकता. पण तुम्ही 15ही फॉर्म भरू शकता, इव्हन 29ही फॉर्म भरू शकता. पण तुम्हाला प्रत्येक फॉर्मला वेगवेगळं चलन पे करायचं आहे. त्यामुळं शक्यतो मी सांगेल तुम्ही एकच फॉर्म भरलेलं कधी पण फायद्याचं ठरेल. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे का आदिवासी विकास विभागातील जो चौकीदार ही जी पद आहे त्या चौकीदार पदाला बाळांनो खूप छान नोकरी आहे, पेमेंट पण चांगलं आहे आणि नेचर ऑफ वर्क म्हणजे कामाचं जे स्वरूप आहे ते अजिबातही अवघड नाही, एकदम सोपं स्वरूप आहे. आणि छान अशा ज्या आश्रमशाळा असतात निवांत ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला ड्युटी असते वॉचमॅनची. ओके, ठीक आहे, तो भाग वेगळा. मित्रांनो, फॉर्म भरण्याची अंतिम मुदत आहे 27 म्हणजे आज आहे मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरून टाकू शकता. चौकीदार हे पद आहे, लक्षात ठेवा का ज्याला वॉचमॅन असं म्हटलं जातं. त्यानंतर मित्रांनो, आता सिलेबस पाक आहे. मराठीला 50 गुण, इंग्रजीला 50 गुण, सामान्यांना 50 गुण, बौद्धिक चाचणीला 50 गुण. दादांनो 50 गुण म्हणजेच एकूण 200 मार्काची परीक्षा होणार आहे. पण तुमची 200 मार्काची जी परीक्षा आहे हे प्रश्न 200 नसणार आहे. मराठीचे 25 प्रश्न असणार, इंग्रजीचे 25 प्रश्न, सामान्यांचे 25 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे 25 प्रश्न. अशा पद्धतीने ते प्रश्न असणार आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे आणि हे जे तुम्हाला 25 25 25 25 असे प्रश्न असणार आहेत लक्षामध्ये. मग मराठी व्याकरणात काय असणार आहे आणि दुसरी गोष्ट हा पेपर ऑफलाईन होणार आहे का ऑनलाईन होणार आहे हे अद्याप माहित नाही. लक्षामध्ये खरं तर EDC बँक, जिल्हा बँकांचे जे काही हे होतं, ज्या संस्था जिल्हा बँकांचे पेपर घेत होते त्याच प्रकारची ती कंपनी, त्याच्यामुळे पेपर शक्यतो ऑनलाईन होणार आहे. मात्र ऑनलाईन स्वरूपातला जो पेपर असणार आहे त्याच्यामध्ये मराठी व्याकरण जसं आपलं TCS येतं तसंच मात्र थोडंसं सोप्या स्वरूपात असणार आहे. आणि तुम्हाला मॅथ नसणार आहे, बौद्धिक चाचणी असणार आहे. सामान्यांमध्ये मित्रांनो जेवढे काही विषय आहेत आपले सगळे सामान्यांचे, इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, हे सगळे चालू घडामोडी असेल, या सगळ्याचा समावेश त्याच्यामध्ये असणार आहे. इंग्रजी जे काय आपले सिनोनिम, अँटोनिम, हॉकअपचे आणि ग्रामरचे असे प्रश्न असणार आहे. आणि मराठीचे सुद्धा मराठी शब्दसंग्रह आणि मराठी व्याकरण अशा पद्धतीचे पण प्रश्न असणार आहे. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, आपली टेस्ट सिरीज पण आपण सुरू करतोय. याची टेस्ट सिरीज मित्रांनो, याची टेस्ट सिरीज मी निवांत का घेतोय, कारण का एवढी घाई करण्यासारखं नाही. ही भरती प्रक्रिया फार स्लो चालते. लक्षामध्ये लगेच टेस्ट सिरीज घेण्यापेक्षा लगेच तुम्ही अभ्यास करा, तुमच्या अभ्यासावर फोकस करा, तुम्हाला जे आहे त्यानुसार अभ्यास करा. टेस्ट सिरीज म्हणजे काय असतं, तुम्ही केलेल्या अभ्यासाला उजळणी देणं म्हणजे टेस्ट सिरीज असतं. मग तुम्ही नंतर टेस्ट सिरीज लावू शकता. आपली अजून 1 महिन्यानंतर एकदम प्रॉपर एकदम अभ्यासक्रमावर आधारित आपण RTI पण टाकलेला आहे. याचा अभ्यासक्रमाचे मुद्दे ना मुद्दे सुद्धा RTI नुसार आपल्याला अभ्यासक्रम पण आपल्याकडे उपलब्ध होणार आहे लक्षामध्ये. त्याच्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, अशा पद्धतीनं हे पद तुम्ही नक्की याच्यासाठी फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर बरेच विद्यार्थी पुस्तकाबद्दल पण विचारत असतात. तर मित्रांनो, आदिवासी विकास विभागचं जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल आणि तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एक छान असं बुक मी तुम्हाला देतोय. तुम्हाला छान असं सुंदर असं बुक सांगतोय का जे बुक
तुम्ही खरेदी करू शकता का ज्याच्यामध्ये 2012 साली झालेले 2 पेपर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आलं लक्षामध्ये? जे स्क्रीनवरती बुक दिसतंय तुम्ही पाहू शकता, तुम्हाला जे हे स्क्रीनवरती जे बुक दिसतंय हे बुक आहे मित्रांनो का जे महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेले आहे. आदिवासी विकास विभाग हे जे बुक आहे मित्रांनो, आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड भरती 38 प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह आहे. याच्यामध्ये चौकीदार गट ड 2012च्या 2 प्रश्नपत्रिका आहे. चौकीदार संभाव्य प्रश्न 2026 प्रत्येक प्रश्नाचे 100 प्रश्नांचे आहे. प्रश्नपत्रिका 100 प्रश्नांची. 2012 ते 2026 दरम्यानचे काही महत्वाच्या परीक्षांचे प्रश्न उत्तर असणार आहे. तांत्रिक सराव प्रश्न संच पण त्या ठिकाणी असणार आहे. एकूण 38 प्रश्न संच त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. अतिशय महत्वाचं बुक आहे. अतिशय माफक दरामध्ये आणि सूटमध्ये हे पुस्तक तुम्हाला मिळणार आहे. आमचे मित्र विठ्ठल नागनाथ राऊत सर यांचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे आदिवासी विकासचं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. अधिक माहितीसाठी खाली संपर्क तुम्हाला दिसतोय 90 28 96 75 47 आणि 78 88 00 55 44 या ठिकाणी पण तुम्ही संपर्क करून त्या ठिकाणी तेवढं करू म्हणजे ते पुस्तक खरेदी करू शकता. आदिवासी विकासची जी काही थोडक्यात माहिती होती ती माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. अतिशय महत्वाची माहिती होती. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप फॉर्म भरला त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा आणि ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे आपली टेस्ट सिरीज सुरू होते. त्यामध्ये आपण तुम्हाला पीडीएफ पण देणार आहे, महत्वाचे लेक्चर्स पण देणार आहेत, म्हणजे युट्यूबला लेक्चर मोफत असतील. त्याचबरोबर टेस्ट सिरीज अभ्यासक्रम मी टेस्ट सिरीज का नाही टाकली कारण अजून अभ्यासक्रम आपल्याला येणार आहे. तो अभ्यासक्रम आल्यानंतर त्या अभ्यासक्रमावर आधारित आपली संपूर्ण टेस्ट सिरीज असणार आहे. लवकरच ती टेस्ट सिरीज आपली सुरू होते. मराठी व्याकरणाचे असन, जिल्हा कोर्ट असन, हायकोर्ट सगळ्या टेस्ट सिरीज आपल्या पुढच्या महिन्यापासून सुरू होतील. आलं लक्षामध्ये? ज्या विद्यार्थ्यांना आदिवासी टेस्ट सिरीज लावायची त्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नंबर आहे, स्क्रीनवरती पण नंबर दिसतोय, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मला संपर्क करू शकता. आलं लक्षामध्ये? चालतंय, भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.